नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे 7:15 वाजलेत. 7:15 दूध भेटतं आणि फुल तयारीमध्ये आहे. गाडीवर जाणार आहे. पप्पांची गाडी आहे, इथेच ठेवून घेतली मी. जाते मध्ये मध्ये, त्यांना गरज असेल तेव्हा देऊन येते. तर सकाळी आता 7:15 दूध भेटतं म्हणून मी ऑन द टाईम जाते. धुकं पडलेलं आहे इकडे आणि दव देखील पडलेला आहे आणि हे आपलंच नारळाचं झाड आहे, त्याच्याखाली लिंबोणीचं झाड आहे आणि तुम्ही पाहू शकता केवढं सुंदर वाटतं. इथे डोंगर आम्हाला खूप जवळ आहे आणि मला एक कमेंट आली होती की इकडे एवढे वन्य प्राणी कसे काय. तर डोंगर खूप जवळ असल्यामुळे वन्य प्राणी इथे आहेत आणि सोडलेले पण आहेत. आधी नव्हते, आम्ही जेव्हा लहान होतो इथे तेव्हा. तर पुढे तर मोठा डोंगर आहे. तर आज किंवा उद्या गेलो आम्ही तर तुमच्यासोबत शेअर करेल. आणि इथे आमची करडं आहेत, छोटी छोटी 3 करडं आहेत, त्यांची वेगळी जाळी आहे. आणि हे आमच्या शेळ्या आहेत आणि इथेही शेळ्या आहेत आणि इथे आमचं पिल्लू आहे. पिल्लू काय करते इकडे? ए पिल्लू. आणि ही माझी पुतणी आहे, 1.5 वर्षाची आहे. हो ना? हो. मी कोण आहे? मी कोण आहे दिदे? मी कोण आहे दिदे? मी कोण आहे? काकी कुठं आहे? काय झालं? काय काय सामान तुमच्याकडे? काय हे फरशी पुसायचं घ्यायचं? रीन आला आहे का तुमच्याकडे? आहे ना. कुठे? पांढऱ्या कपड्यांचं निघन का? कसं आहे? कपडे खराब नाही होणार ना? नाही, ऑनली सफेद कपडे. त्याच्यावर तेलाचे डाग आहेत. कुठे तेलाचे डाग? त्याच्यावर नाही, आमच्या कपड्यांवर. हा मग सफेद नाही, तेलाचा सफेद कपडे पाहिजे. निघतील ना? बारीक नाही घ्यायच्यापेक्षा? बारीक नाही, महाग नाही, पण आता यांना रीनाला आणायला सांगितलं मी. द्या ना होते हे काय लारी कशाची मोठी नाही, राहू दे. काय काय आयटम आहेत तुमच्याकडे? आता दाखवलं त्याच्यात द्या ना. ही ती दुसरी दाखवली छोटीवाली, त्यातली मोठी नाही का असं म्हणते. केवढं आहे त्या अगरबत्त्या? बारकीच दे चला. किती आहे त्याच्यामध्ये? ते हे बघा काय राघव, कुठं चढलाय तू? हे गाव कोणी म्हणून काय दुबईला राहतंय, गावाला राहतंय म्हणून. त्याच्यामध्ये काय साबण आहेत काय? ते पॅकेट कितीला आहे? 100ला. वजनावर असतं की 10ला. याचे नाहीत का वजनावर? नाही, याचं आहे ना मोठं भाऊजी आहे. मोठा पाऊस तो केवढाला आहे? 140. नाही का दुबईला? झाले 140ला आहे. कोणता आहे परफ्यूम? 60 याच्यामध्ये असे छोटे छोटे पॅकेट आहेत. किती आहेत ते? कशा? हा याच्यात 4 पॅकेट आहे ना. अच्छा 4 आहेत. हे केवढ्याचं? 140. 4 आहेत म्हणजे एक अगरबत्ती फ्री झाली त्याच्या हिशोबाने असं झालं. आणि एका याच्यात किती येते आता अगरबत्त्या? मी काय म्हणतो, याच्यात असतील 70, इकडे 70 याच्यात 400 गाड्या आहेत मोठ्या. थांब राघव, पडशील बाळा. याचं किती वजन आहे? 400 ग्रॅम. दे हे. आणि हे कसलं आहे? हा अगरबत्ती ही केवढ्याला आहे पॅकेट? 50. याच्यात किती आहेत अगरबत्त्या? त्याच्यात असतील का आता कोण एवढं बघत आहे. भांडे साबण आणि प्लास्टिकची गाणी ही डाला ती स्टीलची दे. झाली का? आली का? अजून कोणत्या गाळण्या आहेत त्यांच्याकडे? प्लास्टिक गाळण्या आहेत माझ्याकडे तिकडे पण. हे काय? चहा पावडर, पितांबरी आहेत. निघाल ना पितांबरी ह्या निघत? पितांबरी इकडे ती भारी तशी बाया पावडर छान लागली. ती आहे माझ्याकडे, मला माहिती. अजून काय घ्यायचे का? हे के ना काय स्टीलचं नाही का तुमच्याकडे हे मग? स्टीलचा मग नाही. दूध घ्यायचं का? दूध छान आहे. दूध कुठे आहे ना त्यांच्याकडे, दाखव. बघू द्या ना. नको, हे 2 आहेत. स्टीलचं पाहिजे, दरवेळेला तुटत आहेत आमचे, टिकतच नाहीत. केवढ्याला आहे ते? 60ला. 60ला. ते 3 पिशवीत. अगरबत्ती घ्यायची एक.
ही एक द्या. ती दुबई नेले ही इथं दम पिशवीत द्या का घालून. थांब आणि किती झाले सांगा. ते घेऊ का नको ते निघन का नाही माहित नाही. गॅरंटी आहे का? गॅरंटी दे एवढं तर द्या. हे तर द्या. आम्ही एवढं असं सामान घेतलं. तुम्ही काय घेताय? तुला घ्यायची गाडीचा नंबर आलेला आहे आपल्याकडं. वा व्हेरी गुड. टाक टाक नंबर आता तुला ते दे इकडं माझ्याकडं. खाऊ दे माझ्याकडं. पकड टाक खेळ जा. खेळ मार बॉल. गाडीलाच नाही द्यायचं ना. तो त्याच तोंडातलं संपेपर्यंत वाट बघायला लावली तरी. मार. कर वो खाने आपला. हो मामा गुळ नाही का? गुळ झूम असं बस बस. किती दिवस राहिलेत कीर्तनाला? 5 दिवस. 5. माझ्या डोक्यावर काय बसतो? आणि हे आमचं होममेड बटर तयार आहे. तर मी पातेल्यात घेतलं होतं परंतु नंतर आई म्हटलं की बर्नीत घे. बर्नीत पटकन होईल आणि ते खूपच खरंच लवकर झालंय. तू पण बनवते ना काकी? खूपच बनवायचं बाळा आपल्याला याचं. कसं बनवायचं? आता तू उद्या बघा. तर आता हे आलं का याचं काढून घ्यायचं. फ्रीज मध्ये ठेवायचं. मग त्याचं बटर तयार होईल. मग उद्या बटर काढून घ्यायचं आणि मग ते काढवायचं. झालं आपलं घरचं तूप. याला काय म्हणतात? दही का काय? ताक. दह्याचं ताक होणार. मित्रांनो, आमची काकी बटर बनवते. तुम्हाला पण शिकवते काकी. या बघा. बघू दे व्हिडिओ. याला तिला चप्पल आण जा आर्यन. हा नाही
आणि ही आमची पाण्याची टाकी आहे इथे. नमस्कार मंडळी, आणि संध्याकाळ झाली आहे आणि आज आहे निवृत्ती महाराजांचं कीर्तन आमच्या गावात. तर आम्ही चाललेलो आहोत. राघव रेडी झालाय आणि माझे मिस्टर खूप लवकर गेलेत आणि संध्याकाळ झाली. इकडे आमचा डोंगर बघा कसा दिसतोय संध्याकाळचा. आणि रात्र झाली की भीती वाटते, बिबट्या येतो. आणि आमच्या शेजारीने इथे खूप गवत आहे आणि त्या गवतामध्येच त्या दिवशी आला होता एक दिवस. आमच्या दारासमोरून त्याने ना एक बोका पकडला. तो बोका सकाळी मरून पडला होता. आमच्या नानांनी बघितला होता आणि खूप मोठा आहे. तर कृपया गावकऱ्यांनी, गारखिंडीमध्ये जे राहतात त्यांनी आपल्या लहान मुलांना बाहेर एक रात्रीच्या वेळी सोडू नका, कारण बिबट्या कुठून कधी येईल माहिती नाही. कालही दिसला होता, परवाच आला होता आमच्या दारापुढे आणि रात्री 12:15 वाजता आला होता. आणि मी 11:30 वाजताच घरात गेले होते नेमकी झोपायला आणि 12:15ला आला होता. मी नंतर खूप घाबरले काय वेळा. आणि कालही आमच्या तिथेच खिंडीमध्ये बघितला होता. ओके चला चप्पल घाला. माझा अपमान झाला असता मी सहन केला. आता कोणाचा झाला? तुमचा अपमान झालाय ना, आता मी बदला घेणार. बदला पोरगी बदला घेणार आहे. काय करशील आता? मी काय करशील ते ऐका. माझा बाप रडलाय, मला पाठवलं नाही. मला पाठवलं नाही याचं दुःख नाही, पण माझ्या बापाच्या डोळ्यात यांनी पाणी आणलंय ना. आता मी काय करते ऐका. काम नावाचा नवरा मी भजनात ठेवणार. निळा शर्ट कुठं दिसतोय का आज? आलेल्या सर्व भाई भक्तांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. अतिशय आम्हाला तुम्ही सहकार्य करीत आहात, सूचनेचं पालन करीत आहात. तरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या पोहोचलं का नाही का? पश्चिम दिशेला जायचं आपण. वाडी पुढे चला, पश्चिम दिशेला. राम राम हरे हरे. काही म्हणतात पोचले का? म्हणतात नाही पोचले का? नाही का? मग कशाला म्हणतात काही? हा खात्री करा. काय पाहिजे? स्वागत, धन्यवाद. संतोष भात द्या थोडासा द्या बस. मूनला बाय कर मून. बाय कर मूनला. बाय मून. बाय कर. आणि इकडे चंद्र आहे. राघव चंद्राला बाय करतोय. बाय कर मून. बाय मून.
बाय मून, बाय मून म्हण, बाय मून. आजीला कर बाय, आजीला. तेव्हा तिकडे आजी बसली. बाय मून, मून म्हण, मून. बाय मून, मून. आणि आता जवळजवळ ना 11 वाजायला आलेत आणि आमच्याकडे इथे ना रस्त्याला अजून माणसं आहेत आणि बिबट्याचा टाइम पण झालाय. ये इकडं. ते बघा इथे माणसं बसलेले आहेत आणि इथे माझ्या सासूबाई आहेत. आणि काय पकडलं, कसं पकडलं सांगा बाई. कसं पाहते एका मागे पळत होती. आपल्याला बिबट्याची भीती नाही ना. बिबट्या पार इथून जाईन पण आपल्याला काय करतोय. नाही आपल्याला करतो नाही, आपल्याला तिकून जाळी लावा लागेल म्हणलं रामदास. लावा तर लागेलच. लावाच लागेल. सडा तुझ्या पडेल इथून लावली नाही उकडे इथून अशी आणि तिकडं हा सडा जरा उंचच लावा यावेळेला. उंच लावायची अशी लावली तरी नाही उंच याच्यापेक्षा उंच. तोरण करतो जागेवर कुठं उडी मारते, जागेवर जर म्हणलं ना तरी घर उडी मारते. मग मम्मीचं त्यांनी वरून पॅक करून घेतले. त्याने लय बैदार केली. बाहेर झोपलं तर बिबट्या पार धडक्या मारून मारून जाईल. हा त्याने वरून टाकली जाळी अशी. हा थोडीशीच आहे ना वरचा भाग, थोडाच राहिला होता मोकळा, त्याला टाकली जाळी. वहिनीला भीती वाटायची. अजून पंक्ती चालू आहेत वाटतंय ना. ते भातात एवढा काळा कुट्टा अंधारात आम्ही सगळेजण. नमस्कार मंडळी. तर आत्ताच आम्ही घरी आलो, मी आणि राघव. तर माझे मिस्टर आणि आमच्या आई नाना ते अजून गावातच आहेत. तर जेवण वगैरे झालेलं आहे. जेवणामध्ये छान असं सुंदर असा सांबर राईस आणि सोबत शिरा होता. तर घरी आलो आत्ता, परंतु आत्ता सगळेजण यायला लागलेत कारण आम्ही पहिल्याच पंक्तीला बसलो. चुकून मी ऐकलंच नाही की गावकरी पहिल्या पंक्तीला नाही बसणार. आणि राघव पण खूप त्रास देतो, तर मग मी पटकन बसून घेतलं कारण माझे मिस्टर वाढायला वगैरे जातात. त्यामुळे मग राघवला बघायला कोणी नसतं आणि तो माझ्याकडेच राहतो. मग मी घरी आले आता आणि आमच्याकडे ना बिबट्या वगैरे आहे, त्यामुळे ना खूप भीती वाटते बाहेर यायची. एवढंच गेट आहे पण मोठं गेट हवं आहे. बारीक गेटमुळे सांगता येत नाही, वरून उडी मारून येऊ शकतो. बरं नमना देऊ तुला, ते ठेवते तर नमना देते. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.